इसको बोलते हैं शायरी काटा लावून जोडी हाकरावीच लागेल। दुसऱ्या राऊंडचे गाणे पा पहिल्या फेऱ्याचे मानकरी शाहीर आनंदजी नागदेव होते, दुसऱ्या डावाची मी मानकरी होती। तुमच्या चरणावर माझं डोकं आहे, माझे मायबाप। जर माझ्या शेरामध्ये अबाजबा काही शब्द असेल तर माझ्या गाण्यामध्ये काही अबाजबा शब्द असेल तर माझ्या गाण्यामध्ये काही अबाजबा शब्द असेल आणि माझ्या शेरामध्ये जर काही अबाजबा शब्द असेल तर या ठिकाणी लाईव्हचा कार्यक्रम चाललेला आहे। या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम चाललेला आहे शाहीर आर्यांची। जर मी तुम्हाला अबाजबा शब्द बोलले असेल, मी गाण्यामध्ये कबर किंवा फालतू बोलल्या तेव्हा मी तेही सांगितलं बारीक आपण कबर हालते, बाकी काय बोललो का? गाण्यात बोललो तर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे फक्त कबरच पाहिले का समोर येऊन कोण नाही पाहिलं म्हणजे काय काय हालते तर पा म्हणतात ना कुत्र्याची शेपटी जरी तुम्ही किती वर्ष काढत ठेवा तर ते सिद्धी कधीच होत नाही, वाकडी तर वाकडी, वाकडी तर वाकडी, बरोबर। म्हणून म्हणतात की माणूस म्हणजे काही नाही काय काय असतात सुधारणारे, पण तुमच्यामध्ये ती ऍबिलिटी नाही सुधारण्याची, ते आता समजले आपल्याला। पण हे शायरीची परिभाषा नाहीये। मी काय बोललो मग समोर तुम्ही मला काय दाखवता ते सांगा बरं। आता काय दाखवता मला तुम्ही समोरून काय हात तुमचं? हा विशेष काय हो तुमचं चालते का? साऱ्याच लोकांचं हालते मधून थोडं मी कबर हालते होते, तुम्ही समोर येऊन पहा माझं काय काय हालते। इथपर्यंत शायरी झाली तुमची दुसऱ्या गावामध्ये आणि इथे समोर आयाबांनी बसल्या काहीतरी राजचरण ठेवून शायरी करा। हो मी जर शब्द बोलला असेल तर मला चपरानं मारा वाटलं असतं ते सहन करा देणार, पण दुसऱ्या गावामध्ये एवढी फालतू शायरी मला आवडत नाही। वाटलं होतं काहीतरी फरक पडेल पण नाही। पहिलं तुम्हाला शब्दाचा मार लागला त्याला की कुत्र्याची शब्द 10 वर्षाचा ठेवा आता ते वाकडीची राहील। पण काय काय शायरी अशा भाऊ आगीचे मुठ होते पहिल्याचे, पण आता ती शायरी पाहतो हो म्हणा अशाही शायरी सुधारलेली आहेत। नाव सांगू शकतो पण नाही सांगणार। परिवर्तन पाहिजे माणसामध्ये। परिवर्तन ही काय म्हणतात निसर्गाचा नियम आहे आणि तो नियम करावा लागते माणसाला, पण नाही काय काय लोकांमध्ये नाही आहे ती अबिलिटी। म्हणून ते जाऊन कुची मागवावीच लागेल। आता या शब्दावर मी काय बोलू सांगा आता? अरे बापा याच्यावर एवढा भारी शराब आहे का तुम्ही अशी म्हणजे आग होऊन देणार नाही शायद तुमची, समजलं का? पण तुम्ही बोलता ना बोला, मला काही टेन्शन नाही, मी माझ्या वाटेने जाईल। मला जे वाटेल मी ते करेन। तुम्हाला काही लोक तुम्हाला काय बोलतील मला काय बोलतील, कारण माझ्या जातीच्या बाबाच आहे इथं आणि मला ते फालतू शायरी जमतच नाही, आता मी करते नाही, समजलं का? आणि म्हणून कुठच्याही जायला सर्वांनी शायरी करीन भाऊ, जिथं 100 करायची 80 करीन, पण माना सर्वांनी शायरी करीन, समजलं का? भाई शायरी करणार नाही, चिडचिडी शायरी माझ्या जमत नाही। कुठच्या मागवते तू मागवू नका, पण मला मागवता येते ना, पण मला गरज नाही आहे। हे एवढे शब्द त्याच्यापेक्षा चांगलंच माझ्या गंके शेरासाठी सरली का पहिल्या रामध्ये शेरा साधेशीवर शायरी नाही तुमच्या का? साधेशीवर गुरु घराने आलो सांगा ना अंबादास मामाजीने गाणे चांगले लिहून द्याले। एकरा शब्दात मागं काय बोलतात पुरा साठात आहे ना घराला चालू आहे तुमचा, आणि म्हणून म्हणायचं की नाव तुम्हाला चला काही मजा का खेळ नाही कुचल डालेंगे। बाकी नाही दिसला का दाखवच्या ना, बाकी कोणी काय काय दाखवायचं तुमचं काय काय हात तेही पाहते आ मी। अरे बापा रे समजलं का? एक दिवस तर सही आणि म्हणून म्हणायचं आहे की नाव तुम्हाला चला काही मजा का खेळ नाही, और दिया आदमी में चला काही मजा का खेळ नहीं। एक तरफ तुम हो आर्य शायर और एक तरफ सुरमा। अरे बाबा एक तरफ तुम हो आर्य शायर और एक तरफ सुरमा, और हमारे दिल निशान की शायद को हिलाना कोई मजा का खेल नहीं, कोई मजा का खेल नहीं, कोई मजा का खेल नहीं। क्यों? ये बकरी शेरों से लड़ने लगी। अरे बकरा हाला घोड़ा चुपला तर बैल हा परी चालेल का? बकरा हाला घोड़ा चुपला तर बैल हा परी चालेल का? आणि धोड्याचा हा पकुडा बिना वाजवली तर नागा परी डोलेल का? आणि नेस्ता साडी सरळ नाली काष्ट्यावरी खुलेल का? नेस्ता साडी सरळ नाली काष्ट्यावरी खुलेल का? आणि या घुबडाला पिंजऱ्यात ठेवलं तर बोली मैनाची बोलेल का? ये बकरी शेरों से लड़ने लगी। आता मी बकरी दिसते का? हा शेर बकरा दिसते? तुम्ही सांगा बरं आता। शेर हा दिसते का? मला म्हणते शेरनी वा रे वा डाळ्या बकरा तुम्हाला डाळी बिडी आता तुम्हाला बकरा म्हणतील मला म्हणते का ते? नाही वा कधी पहिलं पाहता ना बोलण्याची परिभाषा कशी आहे ते सादरीकरण, असं सादरीकरण राहते का दुसऱ्या फेरामध्ये? मी त्याला कुची मागवतो वा रे वा।
अरे झाली तुझी पोल सगळी उघडी आता याच्या त्याच्या हाताने दाखव. दाखव दाखव. चार एक दिन वो भी सही म्हणायचं आहे की झाली सगळी पोल तुझी उघडी आता याच्या त्याच्या हाताने दाखव. आणि बरे तेल नाही ना रे. नाही बरे आणि तेल नाही ना रे. आणि तुझ्या घरची कुची तुझ्याच तेलानं माखव. तुझ्या घरची बंडी तुझ्याच तेलानं माखव. आणि असेल हिंमत तुझ्यामध्ये असेल हिंमत तुझ्यामध्ये तर आपल्या बहिणीला 12 महिन्याचे 12 पोळं करून दाखव. दाखव दाखव. तुझ्या शहराचं प्रत्युत्तर आणि ते कोणते पोरं होतं ते सांगून दाखवतो 12 पोरं. समजले का? त्याचा अर्थ वाईट नाही, अर्थ चांगला आहे. ते सांगून दाखवतो मला 12 पोरं कोणते म्हणून. पहिल्या राऊंडमध्ये हे काय शहरात आणि तुमच्या दुसऱ्या राऊंडमध्ये वाटलं होतं शायरी चांगली सुधरीची करा बाबा म्हणून माणूस म्हणलं जाऊ दे काय करायचं होतेच आहे माणसाच्या हातून. पण हे बंडी कुच्याना आलूची बरोबरी करेल का किडेला वांगा? हो मी किडेला वांगा. आणि हा आलू भरला गच्चा आलू जसा वाले पुन्हा तुम्हाला शायरी नाही खबर नाही. हो जी तुम्ही यासाठी साडी नाही तर शायरी काय मांडवीपासून दिवाणी आहेत आपल्याकडं. पुढे खंड भाऊ आपल्या कमलाकर भाऊ पुरे मंडळवाले बसले म्हटलं इकडे फुकटच्या बसून है सिंधी है पूरे बच्चे अपने पार्टी के. हा मेरी जान. आणि मला म्हणायचं आहे की त्याने उडाने सुद्धा उड नाही सकती. तेरे उड़ाने से मैं उड़ नहीं सकती. नहीं. और मेरे मोटर के आगे तुम्हारी बंडी चल नहीं सकती. नाम है मेरा सुरमा और कान पर है मेरी बस्ती. क्या बात है? नाम है मेरा सुरमा और कान पर है मेरी बस्ती. आई हो मुकाबिल शहर आ रही थी. आई हो मुकाबिल शहर आ रही थी तो देखूंगी ये वकील पर थोड़ी में तुम्हारी कितने हस्ती तुम्हारी कितने हस्ती तुम्हारी कितने हस्ती. हटा सामान की हटा. अरे हट. धप्प्याला बोलायचं नाही आपल्याला. तुम्हाला असं वाटत असेल काय तुमच्यामध्ये विशेष आहे. तुम्ही म्हटलं ना मला काय जे घमंड आहे घमंड करत नाही भाऊ आयुष्यात मी कधी. आणि घमंड करणार नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळे तुमच्या घरी सगळ्यांना माहिती आहे. विचारून टाका माझा स्वभाव काय आहे. घमंड नावाची वस्तू माझ्या शरीरातच नाही आहे. माझ्या आई वडिलांनी ती वस्तूच मला दान केलेली नाही. समजले का? प्रेमच दान केलं माझ्या शरीरामध्ये घमंड नाही दान केला. आणि म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेबांचं म्हणणं आहे बाई म्हणते वक्त पर नाही आहे की कमाई होईल होती तर कोणाची येते का? कोणाच्या नाही. आता करोडाचा बंगला असं तरी 1 रुपया डोक्षर घेऊन जावं लागते. तो 1 रुपया आपल्याला भेटत नाही. तर सकाळी जळलं प्रेम झाल्यावर घरच्या रिश्तेदार कुठे 1 रुपया हे लाकर खरवतात. कुठे 1 रुपया तो तरी भेटत. कुठे 1 रुपया तो तरी भेटत. हे काय आहे का आपलं? माझं तोही होत आहे सगळं. नाशिबंत काय आहे? शरीर पिकलं पान आहे कधी गडून बनायची गॅरंटी नाही. तर एवढा घमंड आहे का तुम्हाला? एवढा घमंड वाटलं होतं नाही बाबा आहे होईल सुधरूनपणा. पण दुसऱ्या राऊंड तुझी कुची मागवतो म्हणते. मागव ना भाऊ तू एक ताकद आहे नऱ्यामध्ये त्याला तेवढं मागवा जोगतं. हा ननाज भरला किंवा तर केला ना मी तरी काय करू. आणि म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेबांनी मला प्रश्न विचारला की म्हणे असा एक राजा होता तो वनामध्ये गेला जंगलात आणि त्याला आपल्या बायकोने सांगून ठेवलं म्हणे राणीने तर म्हणे घरी कोणता व्यक्ती हो भिकारी हो मनीषी हो साधू हो ऋषी हो मुनी हो तर त्याला म्हणे दान करायचं. अन्नाचं जे काय म्हणजे आपले जे धर्म आहे तो धर्म खाली जाऊ द्यायचा नाही. तर एक ऋषी आला एक साधू आला आणि संन्यासी. त्या संन्यासीने म्हणे तिला म्हणे जे तिला वाटलं तर मस्त काहीतरी मागेल जेवणाचं. पण त्या संन्यासीने भोग मागितला म्हणे भोग मला तुझ्यासोबत भोग करायचा आहे. आणि त्या राणीने आपला पतिधर्म म्हणजे आपला धर्म जो आहे तो निभावला सुद्धा. तेवढ्यामध्ये राजा आला तर ते राणी कोणती तर शाहीर साहेब ते राणी आहे कलावती राणी. तो राजा आहे सोमदत्त राजा आणि ऋषी आहे कपिल ऋषी. तो ऋषी आहे कपिल ऋषी. माझ्या वाटण्याप्रमाणे असं एकच नाही भरपूर राजा आहे. असे भरपूर राजा आहेत नसे भरपूर राणी आहेत नसे भरपूर ऋषी आहेत. हो भरपूर ऋषी आहेत आसाराम बापू सारखे. हो संन्यासी हे भोगी ऋषी संन्यासी बहुत आहेत आसाराम बापू सारखे. कोणाकोणाचं नाव सांगू. आणि अशा राण्या होत्या पहिल्याच्या 2-2 4-4 नवरे कर्या. हो तर म्हणून ती राणी होती कलावती राणी. तो राजा होता सोमदत्त राजा आणि ऋषी होता कपिल ऋषी. पुन्हा शाहीर साहेबांनी एकाच भागला नाही उत्तर प्रश्न तर दुसराही विचारते. तो 17 विचारलं का? हा सबाई आदत से मजबूर कुठे जाणार आहे आता तिकडं तिकडं 17 काऊन 100 विचार. मला काय करावं लागते? मला जेवढं जमत तेवढं देईन तर सोडून देईन. काय गरज नाही कोणाच्या बापाची बांधणी थोडी आम्ही. हा पट्टा टाकला तर रामते. हा म्हणून म्हणायचं आहे म्हणते 17वी मध्ये 16 शास्त्रात म्हणते 16 शास्त्र तर 17वं काय 17वं कुठे गेलं 17वं काय 17 म्हणजे
17वी म्हणजे पणजीव की जी निरंतर वाहत असते, जी निरंतर वाहत असते. हे माझ्याकडे तुमच्या प्रश्नाला उत्तर म्हणते पाहतो म्हणजे तुझा अभ्यास किती आहे. शाहीसाहेब कोणाची अवकात, तुझी अभ्यास सोडा, अवकातचं नाव डायरेक्ट, तुम्हारी अवकात किती आहे. अरे बाबा शाहीसाहेब कोणाच्या अवकात येऊन जाऊ नका. कधी कधी नाही का म्हणे त्या कासवाले असाच घमंड होता सशाले कमळे मी हा कासव का रे म्हणे चालला धीमी गतीनं म्हणे मी मस्त झोपतो म्हणे उतारे चांगले करून आणि या कासवाची पाहिजे मी दिखतो म्हणे कासवासोबतची म्हणे. तर कासव लय चतुर माणूस होता, कासव लय चतुर प्राणी. त्या सशाने झोपवून ठेवला. याला वाटलं मी धीमी गतीचा माणूस हळूहळू जायला पाहिजे आणि म्हणून त्या सशाला घमंड होता. सशाचा घमंड चुरचूर झाला कासवानं जिंकली. तर म्हणून माणसाने कोणाची अवकात पाहू नये, कोणाची अवकात पाहू नये. आणि म्हणून म्हणायचं आहे शाहीसाहेब की लाख का चतुराई मगर समुद्र कभी सूख नहीं सकता. नहीं नहीं लाख का चतुराई मगर समुद्र कभी सूख नहीं सकता. और इस शेरनी के आगे कोई कुत्ता भौंक नहीं सकता. अरे हाथ में रहा तो तुम्हें सलाम कर देंगे, दिला दिला हाथ में रहा तो तुम्हें सलाम कर देंगे, नहीं तो इस बड़ी महफिल में तुम्हारे सर के बाल नीलाम कर देंगे, तुम्हारे सर के बाल नीलाम कर देंगे. शाहीर साहब हाँ तुम्हाला जे बोलावं ते बोला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार. पहिल्या राऊंडच्या मानकरी तुम्ही आहे, मी नाही आहे. हा पण ती जरी गलत मार्गाने गेला तर तुमच्या मागे मागे येणार ही बाई नाही आहे. कोणाने फोटो नाही फोटो मी आपल्या मनाने करी बस यही मेरा रीति रिवाज आहे. आणि म्हणून म्हणायचं ऐका माझं गाणं. हो अवकात म्हणायची आधी ज्ञान पाहिजे म्हणण्यासाठी काही फरक नसता पडला. पहले देखते हैं तुम्हारे औकात है. हटा सावन की घटा बत्ती बुझा. अरे हाँ ऐसे आए कितने और ऐसे गए कितने. ऐसे आए कितने और ऐसे गए कितने. ऐसे आंधी तूफान को है रोका. और तुम क्या चीज हो शायद आर्यन जी. तुमसे तो अभी पाला पड़ा है 2 दिन के बाद बहुत अच्छे से धुरंधर के साथ मेरी दुनिया चल रही है अभी. पता है क्या तुम क्या चीज हो. तुम्हारे जैसे कितने को हमने उखाड़ के है फेका, उखाड़ के है फेका, उखाड़ के है फेका. अरे तेवढे मोठे ज्ञानी पंडित माणसं सुधरून गेले का. हो पण तुमच्यात काहीच फरक नाही दिसून राहिला. आणि म्हणून म्हणायचं आहे म्हणून हो सुनेगा मेरा भी एक जवाब सोहम का गाना है जवाब का. हो ले गई दिल में रहा मंचली. ठाकरे भाऊ ले गई दिल में रहा मंचली. अरे खाली वाली 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 खाली वाली. मुंबईचा बँड जो असा किसी के औकात मत निघाला गया शायर साहब. दुसऱ्या राऊंड मध्ये हे गाणेच नाही. गाणे जरी असतील तर तुमची शेरशायरी नाही. गाणं ठीक आहे पण शेरशायरी दुसऱ्या राऊंडची नाही आहे. आणि म्हणून म्हणायचं हो मैं शायर हूँ मर्दाना मेरा नीला है निशाना. मैं शायर हूँ मर्दाना मेरा नीला है निशाना. बोल तेरा क्या कहना बोल तेरा क्या कहना क्या कहना बोल तेरा क्या कहना क्या कहना.
कहना म्हणायचं आहे. अरे अंगी गुण असला म्हणून तोरा कुणा जाऊ नये. नाही नाही अंगी गुण असला म्हणून तोरा कुणा जाऊ नये. नाही. आणि पाण्यात पोहणारा जरी असला तरी खोद्या पाण्यात जाऊ नये. करणी कर स्वतः अफवा कुणाची गाऊ नये. करणी कर स्वतः अफवा कुणाची गाऊ नये. आणि कुणी कसाही असला तरी त्याचा अंत पाहू नये. कोणी कसाही असला तरी त्याचा अंत पाहू नये. का? अरे ज्ञानी ध्यानी शायद तुम हो अभिमान छोड़ दे. ज्ञानी ध्यानी शायद तुम हो अभिमान छोड़ दे. अरे बहुत दिनों से आप पाला पड़ा है आर्यन. बहुत दिनों से आप पाला पड़ा है आर्यन. ज्ञान का दफ्तर खोल दे. ज्ञान का दफ्तर खोल दे. ज्ञान का दफ्तर खोल दे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे स्वतः झाली होती. ह्या 4 खाणी आहेत. या 4 खाणी आहेत. या 4 खाणीची निर्मिती कुठून झाली तुम्हाला सांगायची आहे. या 4 खाणीची निर्मिती कुठून झाली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की नजर इंसान से इंसान बदल देते हैं. नजर इंसान से इंसान बदल देते हैं और वक्त के मुंह से जहर उगल देते हैं. अरे नागोस आस्तीन में जो पलके दशा करते हैं. नागो आस्तीन में जो पलके दशा करते हैं. अरे हम ऐसे सांपों को पैरों से कुचल देते हैं. पैरों से कुचल देते हैं. पैरों से कुचल देते हैं. आणि म्हणून म्हणायचं आहे गया वो
पेट से और बाप का नाम पूछने गया मौला आया लेट से. म्हणायचं तुम्हाला सांगायचं आहे शाहीर साहेब की त्यांचे 4 खाणे कशातून निर्माण झालेले आहे आणि हे जे दुसरा प्रश्न आहे की माँ का नाम पूछने गया मौला आया लेट से. त्याने आपल्या आईच्या उदरातून जन्म तर घेतला त्या मुलाने आपल्या आईच्या उदरातून जन्म घेतला परंतु त्याला त्याच्या आईचं नाव माहित नव्हतं आणि त्याच्या बापाचं नाव माहित नव्हतं. त्याला त्याच्या बापाचं नाव माहित नव्हतं. तर त्याला वाटलं जर कुणी असेल आजूबाजूला मौलाना वगैरे तुम्हाला सांगेल. तो गेला धावत धावत पण तो मौलाना त्याला भेटला नाही. तो मौलाना त्याला भेटला नाही. तर शाहीर साहेब विचारायचं एवढंच आहे की तो मुलगा कोण, त्याची आई कोण आणि त्याचा बाप कोण. हा त्याला आई पण माहित नाही, त्याला बाप पण माहित नाही. त्याला आई पण माहित नाही, त्याला बाप पण माहित नाही. तर त्या मुलाचे नाव काय, त्या बापाचे नाव काय आणि त्या आईचे नाव काय. आणि म्हणून शेवटच्या काळात मला काय म्हणायचं होता. त्या मुलासाठी तो बाप जहरीला साप होता, कत्याला काल होता. तर विचारायचं एवढं तो बाप कोण, ती आई कोण आणि तो मुलगा कोण. शाहीर साहेब तुम्हा मी बी मानेन तुमच्या शायरीला. हो पण ही अवकात नाही का, तुमची अवकात नाही आहे म्हणून समजलं का.